Hello everyone, this is D. Kumar. Today we are going to learn interrogative conjunctions. The second part of interrogative conjunction. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सूचना आहे की माझा कोर्स माझ्या डी कुमार सर ॲपवरती लॉन्च झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे 2500 रुपये किंमत असलेला हा कोर्स अतिशय कमी म्हणजे 499 मध्ये मिळत आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला एवढे सारे बेनिफिट्स आहेत त्याचे. एक म्हणजे 50+ व्हिडिओ लेसन्स आहे, ते बी लेटेस्ट नवीन बनवलेले डिजिटल आणि हाय क्वालिटीचे स्टेप बाय स्टेप सर्व शिकवले आणि बारीक बारीक गोष्टी त्यामध्ये शिकवलेल्या आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात बसणार ह्या प्रकारचे व्हिडिओ लेसन्स आहे, ही माझी गॅरंटी. त्यानंतर ई बुक आहे, त्यामध्ये 299 रुपयाचं, ज्यामध्ये इंग्लिश बोलण्यासाठी खूप साऱ्या लोकांना कोणते शब्द पाठ करावं आणि किती करावं हे कन्फ्युजन असेल तर त्यासाठी 4000 शब्दांचं मी एक ई बुक बनवलं आहे, ज्यामध्ये इंग्लिश बोलण्यासाठी लागणारे शब्दच आहेत. त्यानंतर फॉर्म्युला चार्ट्स आहे, इंग्लिश म्हणजे पाठांतर करायला सोपं होऊन जातं त्यामध्ये. त्यानंतर कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट पण मिळणार आहे 2 महिन्यानंतर. 4 महिन्याची व्हॅलिडिटी ह्या संपूर्ण कोर्सची. चॅटिंग ऑप्शन आहे, तुम्हाला काही डाऊट आहे तर लगेच विचारा, क्विक तुम्हाला ॲन्सर बी मिळतं. चॅटिंग ऑप्शनद्वारे तुमचे डाऊट क्लिअर केले जातात. इंटरनेट नसेल किंवा नेटवर्क नसेल तर तुम्ही बाहेर कुठे जाऊन, जिथे नेटवर्क आहे तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या आणि घरी जाऊन बघू शकता. त्यानंतर किती वेळेस तुम्ही अनलिमिटेड वेळेस बघू शकता आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल आणि पहिल्या कमेंटमध्ये पण मिळेल पिन केलेलं. याची किंमत आहे 2500 रुपये, पण मी नेहमी 1299ला देत असतो. पण आज ऑफरमध्ये तुम्हाला हे फक्त मिळतं आहे 499मध्ये. ऑफर संपली की पुन्हा याची किंमत 1299 होणार आहे. म्हणून लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन आणि इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब हे पण ह्यामध्येच कवर होतात. म्हणजे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब म्हणजे काय तर जे आपण आता बघा, वाय, वेन, व्हेअर, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हे जे आहेत ना यांना इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब म्हणतात. याचा पहिला पार्ट बघितलेला नसेल तर बघून घ्या, ते सोपं जाईल तुम्हाला म्हणजे हे लेक्चर समजायला. आता हे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आहेत आणि हू, व्हॉट, विच, हुज, हुम हे जे आहेत ना इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. मग ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स ते का आणि हे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स का, याचं उत्तर तुम्हाला मागील पहिल्या पार्टमध्ये मिळून जाईल, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. ओके. हे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आहेत, पण यांचा आपण इंट्रोगेटिव्ह कंजंक्शन म्हणून यूज करत असतो. ते आपण आज बघणार आहोत. कंजंक्शन काय असतं? 2 वाक्य, 2 शब्द, एक मुख्य वाक्य, एक उपवाक्य, 2 नाऊन, 2 वर्ब्स वगैरे जोडण्यासाठी, म्हणजे क्रिया, ॲक्शन जोडण्यासाठी, म्हणजे दोन्हींना जोडण्याचं कार्य करत असतं. त्यांना आपण काय म्हणत असतो? कंजंक्शन म्हणत असतो. पण इंट्रोगेटिव्ह कंजंक्शन का तर इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी. मग हे जे वाय, व्हॉट, विच, हू, वूज, हुम हे जे आहेत ना हे प्रोनाउन्स आहेत आणि ॲडवर्ब्स आहेत. हे इंट्रोगेटिव्ह आहेत, प्रश्नार्थी आहेत. पण त्यांचा रोल कंजंक्शन म्हणून येतोय, म्हणजे उभयान्वयी अव्यय, म्हणजे 2 वाक्य जोडायला त्यांचा रोल येतोय, म्हणून त्यांना इंट्रोगेटिव्ह कंजंक्शन म्हणतो आपण. दुसरं कोणी म्हणत नसेल कदाचित, पण मी म्हणत असतो, कारण त्यांचा यूज 2 वाक्य जोडण्यासाठी होतं. आणि दुसऱ्याकडे तुम्ही हा टॉपिक कधी शिकले पण नसाल कुठे, म्हणजे एखाद्या बुकमध्ये पण नाही आहे आणि यूट्यूबमध्ये बी तुम्ही सर्च करा, फक्त माझंच दिसेल, दुसरं कुणाचं दिसणार नाही. आणि हा टॉपिक शिकवण्याचं कोणी धाडस पण करत नाही मुळात, कारण ह्यामध्ये बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी आहेत ना, ते समजवणं बी मुश्किल आहे आणि स्वतःला समजणं बी मुश्किल आहे. म्हणून चला, मी एकदम अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून देणार आणि तुमच्या डोक्यात बसवून देणार. आपण पुढे जाऊ. पहिला आपण बघूया व्हेन. आता व्हेनचा अर्थ होतो केव्हा. हे ॲडवर्ब्स आहेत. आता आपण मागील पार्टमध्ये प्रोनाउन्स बघितले, व्हॉट, विच, हू, हुज आणि होम. ओके. ते 5 ते प्रोनाउन्स आहेत. ते प्रोनाउन्स का तर ते आपण त्याचं उत्तर त्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. आणि हे आहेत ॲडवर्ब्स, याचं उत्तर बी आपण मागील लेक्चरमध्ये घेतलं आहे. हे ॲडवर्ब्स का आहेत. ओके. आता ॲडवर्ब जरी असतील, कोणते आहेत? WH टाईपचे ना, म्हणजे इंट्रोगेटिव्ह आहे, प्रश्नार्थी आहे. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी. मग इंट्रोगेटिव्ह कंजंक्शनचा पार्ट 2 आपण बघतोय. इंट्रोगेटिव्ह कंजंक्शन. कंजंक्शन ते तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे उभयान्वयी अव्यय. त्याचा आपण आता पार्ट 2 बघतोय. ओके. तर व्हेन म्हणजे केव्हा, पण असा याचा अर्थ आपल्याला बघायचा नाही. ते एक एक्झाम्पलवरून देतो मी. व्हेन, चला, आर यू कमिंग.
तू केव्हा येत आहेस, हां असं वाक्य आहे. हां या वाक्यामध्ये ना याचा अर्थ केव्हा म्हणून झालाय. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची अदलाबदल असली म्हणजे तो प्रश्न असतो. आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये WH टाईपचा जो शब्द आलाय तो एकतर इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन असणार किंवा इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब असणार. मग प्रोनाऊन आपण मागील पार्टमध्ये पाहिले, हे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आहे. कारण ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. हां प्रश्नार्थी क्रियाविशेषण, ह्या क्रियेबद्दल माहिती दिली, क्रिया केव्हा घडत आहे ते सांगण्यासाठी व्हेन आलेलं आहे. ओके, म्हणून क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द काय, क्रियाविशेषण असतो. त्यालाच इंग्लिशमध्ये ॲडवर्ब म्हणतात. म्हणून हे काय इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब झालं, असा याचा अर्थ निघाला केव्हा म्हणून. पण हे आपल्याला बघायचं नाही. आपण काय शिकणार आहोत आता, याचा अर्थ जेव्हा आणि तेव्हा ह्या अर्थाने व्हेनचा वापर होतो ते आपण एक्झाम्पलवरून समजून घेऊ. हां आय विल किंवा आय शाल म्हणतात लिहिताना. आय विल बी बोलतो आपण, नो प्रॉब्लेम. हां पण मी आय शाल लिहितो. आय शाल गो बॅक, मी परत जाईल. हां व्हेन ही विल कम. बघा सर क्वेश्चन मार्क नाही, फुल स्टॉप. बघा बरं, आय शाल गो बॅक, मी परत जाईल, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. आणि ही विल कम, तो येईल. हां तो येईल, हे बी सिम्पल फ्युचर आहे. मध्ये व्हेनने दोन वाक्य जोडायचं काम केलं आहे, बरोबर. म्हणून हे उपवाक्य, हे मुख्य वाक्य आहे, त्याच्याशी आपला काही संबंध नाही सध्या. हे दोन्ही वाक्य जोडायचं काम व्हेनने केलं आहे. म्हणजे जेव्हा दोन वाक्य जोडण्यासाठी इंट्रोगेटिव्ह शब्दांचा वापर होतो तेव्हा इंट्रोगेटिव्ह कंजंक्शन असं आपण त्यांना म्हणतो. आता या वाक्यामध्ये याचा अर्थ आपण लिहू. हे वाक्य जरी इकडे आहे पण व्हेन पासून आपण त्याचा अर्थ काढतो. व्हेन जिथं असेल ना तिथून अर्थ घ्यायचा. याचा अर्थ काय, आपण जेव्हा. मग तुम्ही म्हणाल सर केव्हा का नाही लिहिलं, तर जेव्हा दोन वाक्य जोडतं ना व्हेन तेव्हा त्याचा अर्थ जेव्हा तेव्हा होऊन जातो. मी इथं जेव्हा लिहिलं, ही विल कम म्हणजे काय, तो येईल. ओके, आणि आता हे वाक्य तिकडे जाणार पण त्याने आपण जोडणार त्याला तेव्हा, जेव्हा तेव्हा. हे व्हेनमुळे जेव्हा तेव्हा दोन्ही आले. ओके, तो येईल, जेव्हा तो येईल तेव्हा. आय शॅल गो बॅक, मी परत जाईल. आता ह्या वाक्यावरून तुम्हाला हे समजलेलं असेल याचा अर्थ तर हे आहे. पण जिथे व्हेन असेल ना तिथून वाक्याचा अर्थ काढायचा. आता हेच वाक्य आपण असं पण बोलू शकतो, व्हेन ही विल कम आणि कॉमा द्यायचा आणि हे वाक्य तिकडे, आय शॅल गो बॅक. बघा असं पण बोलता येतं. हे वाक्य किती सोपं आहे. अर्थ, आता तुम्ही म्हणाल सर हे वाक्य इथे घेऊ का मग अर्थ लावण्यासाठी, जेव्हा नाही. जेव्हा म्हणजे व्हेन पासून सुरू होतं ना, व्हेन जिथं असेल तिथून वाक्याचा अर्थ मराठीत काढायचा. व्हेन म्हणजे जेव्हा तो येईल, हे बघा तेच आलं. म्हणजे मराठीमध्ये सेम वाक्य राहील, आपण जेव्हा अगोदरच वापरतो मराठीत, पण इंग्लिशमध्ये हे वाक्य इकडे हे वाक्य तिकडे जाऊ शकतं. व्हेन जर असेल तर व्हेन दोन वाक्य जोडतं म्हणून कॉमाची गरज पडत नाही. पण इथं व्हेन सुरुवातीला आलं आणि वाक्य जोडण्यासाठी कॉमा जोडावा लागला. ओके, चला सेकंड सेंटेन्स बघू आपण. आय वॉज क्लेवर, मी हुशार होतो किंवा मी हुशार होते असा याचा अर्थ. व्हेन आय वॉज यंग, हां यंग, जेव्हा मी लहान होतो. लहान बी याचा अर्थ घेऊ शकतो किंवा आपण तरुण बी म्हणू शकतो. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी हुशार होतो असा याचा अर्थ निघतो. व्हेनने सुरू झालं हे वाक्य म्हणून इथून वाक्याचा अर्थ घ्यायचा. जेव्हा आय वॉज यंग, मी तरुण होतो, आणि मग हे वाक्य आय वॉज क्लेवर असं बनवता येईल. व्हेन आय वॉज यंग कॉमा देऊन आय वॉज क्लेवर. ओके, असं तुम्ही वाक्य बनवू शकता. सोपं आहे ना. आता आपण बघूया व्हेअर. ओके, व्हेअरचा अर्थ काय होतो, कोठे. हे आपल्याला माहिती आहे. जसं वेअर डू यू लिव्ह. ओके, प्रश्न आहे. प्रश्नार्थी वाक्यात काय असतं, सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब असतं. हे बघा हेल्पिंग वर्ब, मग याचा अर्थ काय, कोठे असा अर्थ निघतो. इथे बघा तुम्ही व्हेन नंतर काय हेल्पिंग वर्ब आहे का, नाही. हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या नंतर आहे म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य नाही. आणि याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आलं कोणतं बी किंवा मॉडल आलं
तर समजून घ्यायचं तो प्रश्न आहे. ओके, त्या वाक्यात व्हेअरचा अर्थ होतो कोठे, पण ते आपल्याला शिकायचं नाही. आपण आता मध्यभागी व्हेअर वापरतोय. आपण आता मध्यभागी व्हेअर वापरतो आणि त्याचा अर्थ म्हणजे कंजंक्शन म्हणून यूज होतो. त्याचा अर्थ काय होणार? जेथे तेथे. किती सोपं आहे. अशा कॉन्सेप्ट तुम्ही कधी शिकले नसाल. बऱ्याच वेळेस बुकमध्ये न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळतं, पण त्याचा अर्थ आपण कोठे म्हणून घेतो आपल्याला काहीच कळत नाही. पण वाक्य जोडताना त्याचा अर्थ काय होतो हे कोणी शिकवतच नाही मुळात. हां, चला आपण घेऊ आता पुढे. फर्स्ट, कोणत्या बुकमध्ये पण नाही, हे एक्सपिरियन्समधून मी शिकलो आणि ते सोपं बनवलं म्हणजे प्रत्येकाला ते जमलं पाहिजे ह्या अर्थाने. ओके, राजेश लिव्स व्हेअर आय लिव्ह. यू लिव्ह बी चालेल, आय वापरला आहे आपण. आता इथे आपण यू करूया. चला, व्हेअर यू लिव्ह. राजेश लिव्स व्हेअर यू लिव्ह. आता राजेश राहतो जेथे तू राहतो. मग वाक्याचा अर्थ काय बनेल? जेथे तू राहतो तेथे राजेश राहतो. किती सोपं बनलं. म्हणजे आपण वाक्य इथून सुरू केलं. व्हेअर म्हणजे जेथे तू राहतो, हां, आणि मग तेथे. तेथे लागलं या व्हेअरमुळे. जेथे तेथे दोन्ही लागतं. हां, इथे बघा, जेव्हा तेव्हा दोन्ही लागलं व्हेनमुळे तसं. आणि मग राजेश लिव्स, राजेश राहतो. हे सिम्पल प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे दोन्ही जागी. हे तुम्ही सिम्पल प्रेझेंट मध्ये जाऊन बघू शकता किंवा आपण शिकलोय ऑलरेडी. हां, नैना इज परचेसिंग होम करूया. चला, परचेसिंग होम म्हणजे नैना घर खरेदी करत आहे. व्हेअर नोबडी. काय लिव्ज बी करू शकता, परचेस बी करू शकता, काही पण. इथं कोणतीही क्रिया येऊ शकते. नोबडी परचेस. आता कोणीही परचेस करत नाही. नोबडीमध्ये कोणीही नाही, दोन्ही आलं. हां, आणि परचेस करणे म्हणजे खरेदी करणे, म्हणजे कोणीही खरेदी करत नाही. व्हेअर म्हणजे काय? जेथे. जेथे तुम्ही म्हणाल व्हेअरचा अर्थ कोठे होतो, पण मध्यभागी आलं ना, जेथे तेथे असं घ्यायचं. दोन वाक्य जोडलंय. किंवा व्हेअर इथे बी आलं सुरुवातीला. व्हेअर नोबडी परचेस आणि कॉमा देऊन नैना इज परचेसिंग होम, तिकडे असं बी होऊ शकतं. पण वाक्याचा अर्थ काय होईल? जेथेने सुरू करायचं आणि व्हेअरच्या नंतरचं वाक्य पहिले घ्यायचं, व्हेअरच्या लगेच आलेलं. मग व्हेअर इथे बी असला तरी त्याच्या नंतरचं अगोदर घ्यायचं. जेथे कोणीही खरेदी करत नाही तेथे नैना घर खरेदी करते. किती सोपं आहे. चला, तुम्हाला समजलेलं असेल अशी आशा करतो. पुढे जाऊ आपण. हां, तर आता आपण बघूया हाऊ. हाऊचा अर्थ काय होतो? कसा, कशी, कसे किंवा कशा. बरोबर, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचा अर्थ आपण असं बघूया, हाऊ आर यू. सोपं आहे. आपण असे खूप प्रश्न बनवतो हाऊने. म्हणून हाऊचा अर्थ बघा, यू सब्जेक्ट आहे, त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आलं म्हणजे तो प्रश्न आहे. आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये याचा अर्थ काय होणार? या प्रकारे. ओके, पण हे आपल्याला शिकायचं नाही. आत्ता बघा काय अर्थ होणार? जसा, जशी, जसे, जशा. पुढे काय लागेल? तसा, तशी, तसे, तशा. ओके, असा अर्थ होणार. बघूया आपण सेंटेन्सवरून. आय ड्रॉ अ पिक्चर. मी ना सब्जेक्ट असे मोजके वापरतो. तुम्ही सब्जेक्ट काही पण वापरू शकता तुमच्या पद्धतीने. स्वतःचे वाक्य बनवा. जोपर्यंत स्वतःची वाक्य आपण बनवत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल नॉलेज येत नाही. दुसऱ्यांचं ऐकून समजून जातं, पण नंतर ते प्रॅक्टिसमध्ये येत नाही ना, त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज नसल्यामुळे स्पीकिंग करताना गडबडतो, गोंधळतो, आपण अडकतो. त्याचं कारण तेच आहे की आपण प्रॅक्टिस नाही करत. दुसऱ्याचं ऐकून किती होणार आहे? ऐकल्यानंतर ते बोललं गेलं पाहिजे, तर स्पीकिंगची प्रॅक्टिस होते. चला, आय ड्रॉ अ पिक्चर. मी चित्र काढतो. हाऊ शी ड्रॉज. आता ड्रॉज म्हणजे ती काढते असं त्याचा अर्थ. सिंपल प्रेझेंट. आपण याला सिंपल पास्ट बी बनवू शकतो. हे बघा, शी ड्रीव, जसं तिने काढलं. बघा, आय ड्रॉ अ पिक्चर, मी चित्र काढतो.
जसं तिने काढलं. तुम्ही म्हणाल सर हे वाक्य कसं बनेल? हाऊ म्हणजे काय? जसे. शी म्हणजे ती काढते. हां हां आय ड्रॉ अ पिक्चर. हां तसे मी चित्र काढतो. तुम्ही म्हणाल सर हे वाक्य थोडंसं वेगळं नाही का वाटत? जसे ती काढते. मग तुम्ही एक काम करू शकता, हे पिक्चर जरी इथं असेल ना, मराठीत शोभावं म्हणून हे चित्र तुम्ही इकडे घेऊ शकता. जसे ती चित्र काढते तसे मी काढतो असं बी तुम्ही बनवू शकता. हे चित्र शब्द जरी ह्या वाक्यात आलंय पण ह्या वाक्यात टाकता येतं. मराठीमध्ये आपल्याला ऑब्लिगेशन म्हणजे काही ऑब्जेक्शन वगैरे नाही आहे. ओके, म्हणून तुम्ही करू शकता. आता हाऊ शी ड्रीव आणि मग हे वाक्य कॉमा देऊन तिकडं चालेल. हां जसं आपण मागे शिकलो. चला सेकंड आपण सेंटेन्स बघूया. यू वर्कड हाऊ आय डिडंट. आता मी केले नाही असा याचा अर्थ आहे. पण काय केले नाही ते इथं आलंय बघा. अशी पण वाक्य येतात. आय डिडंट वर्क असं बी येऊ शकतं हे वाक्य. पण जर ह्या वाक्यातून बोध निघतोय तर एक शब्द एक्स्ट्रा वापरला नाही पाहिजे. म्हणजे इंग्लिशचा एक नियम आहे, डोंट यूज सुपरफ्लॉस. म्हणजे उगाच एखादा शब्द एक्स्ट्रा वाढवून सांगायचं नाही. मराठीमध्ये आपण एक वाक्य 2-3 प्रकारे बोलून जातो. हां त्या प्रकारे इंग्लिशमध्ये गरज नाही आहे, शब्द एक्स्ट्रा लावायची गरज नसते. हां मग आय डिडंट म्हणजे मी केले नाही. काय केले नाही इथं दिलं आहे? काम. मी काम. हां जसे शब्द पहिले आपल्याला वापरायचे. जसे काम मी केले नाही. तसे यू वर्क तसे काम तू केले. हां असं तुम्ही म्हणजे मराठीत शोभेचं वाक्य आपण बनवू शकतो. नाही तर जसे मी केले नाही तसे काम तू केले असं बी वाक्य बनवू शकतं. हे जसं मी केले नाही तसे काम तू केले. मी 2दा काम वापरलंय कारण मराठीत आपल्याला शोभावं असं वाक्य आपण बोलतो. वाक्याचा बोध तोच आहे. तुम्ही एक कोणतंही काम काढून टाका तरी वाक्याचा बोध सेम राहील. आणि जे वाक्य मला सुचतात आता शिकवता ते मी घेतो. असं काही मी पाठांतर करून येत नाही. खूप सारे लोकांचं तुम्ही बघितलं असेल. चला असो. आता हे हाऊ झालं. आता आपण व्हाय बघूया. व्हाय म्हणजे का. बरोबर. म्हणजे व्हाय आर यू क्राईंग म्हणजे तू का रडत आहेस असं वाक्य आहे. हे बघा सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब, व्हायचा अर्थ का, प्रश्नार्थी वाक्य. हां खाली घेतो म्हणजे मला व्हायचा अर्थ लिहायचा आहे तिकडे. Why are you crying? बरं याचा अर्थ का म्हणून आले पण ते आपल्याला शिकायचं नाही. मग आता काय करायचं? वाय जो आहे ना 2 वाक्य जोडण्यासाठी एकटा वापरलं जात नाही. हां म्हणून वायला जोडून काय असतं? दॅट्स वाय. हां म्हणजे याचा अर्थ दॅट इज वाय असं येते. दॅट्स वाय याचा अर्थ आपण म्हणून किंवा त्यामुळे ह्या अर्थाने आपण घेऊ शकतो. हां या दोन्हींचं मिळून. ओके बघा आता वाक्यावरून तुम्हाला समजेल. हां शी स्टोल माय मनी. खरं ही पाहिजे होतं पण आता लिहिलं गेलं. चला तिने माझे पैसे चोरले. ओके शी बी चालेल नो प्रॉब्लेम. आता मी वाक्य जोडतोय काय करणार? दॅट्स वाय त्यामुळे आय बीट हर. इथं शी आलंय म्हणून तिथं हर आलंय. इथं ही आलं असतं तिथे हिम आलं असतं. इथे दे आलं असतं तिथे देम आलं असतं. ओके आय बीट हर म्हणून मी तिला मारले. हां तिने माझे पैसे चोरले. तुम्ही म्हणाले हे वाक्य कसं आलं? हे बघा सब्जेक्ट V2 सिम्पल पास्ट आहे. ते पण सिम्पल पास्ट आहे. हां बीटचं V2 पण बीटच असतं. आता तुम्ही म्हणाल सर चला पहिले शिकून घेऊन मग मी ते सांगतो. तिने माझे पैसे चोरले म्हणून मी तिला मारले. बरं तुम्ही म्हणाल सर आता या दोन्हीपैकी नेमकं कोणतं घ्यायचं? तर दोन्ही सेम अर्थाने वापरले जाऊ शकतात. बघा तिने माझे पैसे चोरले त्यामुळे मी तिला मारले म्हणून आणि त्यामुळेचा अर्थ एकच आहे जवळपास.
म्हणून तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतंही वापरू शकता, हां, असं काही नाही. बरं, दॅट्स वाय आय बीट हर, शी स्टोल माय मनी, असं तुम्ही हे वाक्य बनवू शकत नाही. हे मला सांगायचं होतं. काय, हे दॅट्स वाय अगोदर घेऊन हे तिकडे घ्या असं वाक्य बनवत नाही. दॅट्स वाय मध्येच येतो, कळलं आता? हां, अगोदर बी आलं तर हे वाक्य ड्रॉप केलं जातं, मग फक्त एवढंच वाक्य असतं. म्हणजे त्याच्या अगोदर काहीच नसतं. इथून पुढचं तुम्ही बोलू शकता, म्हणजे सुरुवातीला येईल, पण हे अगोदरचं त्याच्या पुढे लावायचं नाही, जसं आपण इथे मागे केलं आहे. म्हणजे हाऊ आय डिडंट यू वर्कड असं केलं, तसं इथं दॅट्स वाय आय बीट हर, शी स्टोल माय मनी, हे तिकडे चालणार नाही. मग एवढंच वाक्य बोलावं लागेल. समजलं? याच्यावरती एकदम अंडरलाईन करून ठेवा, नोट्स काढून घ्या. बाकी सगळ्यांसाठी चालतं. ओके, चला पुढे जाऊ. मनीष विल इनवाइट एव्हरीवन. दॅट्स वाय, दॅट इज वाय बी म्हणू शकता. हां, मनीष विल इन्व्हाइट एव्हरीवन, मनीष प्रत्येकाला आमंत्रित करेल, त्यामुळे वी शूड गो ऑन हिज बर्थडे. हां, वी शूड गो ऑन हिज बर्थडे. हां, वी शूड अटेंड हिज बर्थडे असंही म्हणता येईल, म्हणजे जास्त चांगले राहील. वी शूड अटेंड हिज बर्थडे म्हणजे आपण त्याच्या बर्थडेला हजेरी लावायला पाहिजे. बघा वाक्य आता लिहित नाही, एवढं जास्त लिहिण्यात वेळ जातोय. मनीष विल इन्व्हाइट एव्हरीवन हे सोडून द्या. दॅट्स वाय वी शूड अटेंड हिज बर्थडे म्हणजे त्यामुळे म्हणूया आपण याला. त्यामुळे आपण त्याच्या बर्थडेला उपस्थित राहायला पाहिजे, किंवा उपस्थिती लावली पाहिजे, किंवा हजर राहिलो पाहिजे असंही म्हणता येईल. मनीष प्रत्येकाला आमंत्रित करेल. आता हे घेऊन हे अगोदर नाही घ्यायचे, मध्ये घ्यायचं, त्यामुळे मग बाकीचं जोडायचं. हां, म्हणजे मनीष प्रत्येकाला आमंत्रित करेल, त्यामुळे आपण त्याच्या बर्थडेला उपस्थित राहायला पाहिजे, त्यामुळे मध्ये आला. हां, अगोदर येणार नाही. ठीक आहे, हे पण तुम्हाला समजलंय. चला आता लास्टचे दोन बघूया आपण. ओके, तर आपण आता एक बघूया हाऊ मेनी, आणि एक बघूया हाऊ मच. ओके, बस झालं आपलं काम, इंट्रोगेटिव्ह कंजंक्शन. बाकीचे आहेत, पण मग जे खरंच कामाचे तेच आपण घेतले. हां, बाकीचे किरकोळ आहेत, हां, ज्यांचा यूज बी होत नाही. चला, हाऊ मेनी म्हणजे काय, किती, आणि याचाही अर्थ किती, दोन्हीचा सेम अर्थ आहे, पण यूज बघा. हाऊ मेनी हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेस लोकांना विचार, मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली, मोठा प्रश्न झाला, नो प्रॉब्लेम. हे बघा, सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आलंय, आणि हाऊ मेनी मेंबर्स मी तुम्हाला अगोदरच्या मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या लेसनमध्ये शिकवलंय. हाऊ मेनी, हाऊ मच, व्हिच आणि हुज यांच्यासोबत नाऊन जोडलं जातं. हे बघा, मी आपोआप जोडतो. हां, ते तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणाल तर कायमचं जोडता येईल. हुज पेन इज दिस, हुज सोबत पेन आलं. हां, कळलं ना? त्याच्यानंतर एक नाऊन असते, आणि मग सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब असतं, म्हणजे मग हेल्पिंग वर्ब आणि मग सब्जेक्ट असं म्हणू आपण. पण हेल्पिंग वर्ब कुठे आलं, सब्जेक्टच्या अगोदर. मॉडेल बी असू शकतं इथे. ओके, मॉडेल हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या अगोदर. इथे बघूया आपण, हाऊ मच वॉटर इज देअर इन द सी, समुद्रात किती पाणी आहे. काय फरक आहे दोन्हीमध्ये, याचाही अर्थ किती आणि त्याचाही अर्थ किती आहे. हां, पण हे जे वॉटर आहे ना, ते संख्येत मोजता येत नाही. म्हणजे किती म्हणायचं आहे, पण संख्येमध्ये मोजता येत नाही. अशा गोष्टींसाठी आपण हाऊ मच वापरतो. आणि जे संख्येत बोलायचं आहे पण किती हे मोजता येतं, 1 2 3 ह्या संख्येत, तर आपण काय वापरत असतो, हाऊ मेनी वापरत असतो. ओके, हां, हे जे आहे ना लिटरमध्ये मोजू शकतो आपण, वॉटर वगैरे, किंवा काही भावदर्शक शब्द आहेत, जसं माझ्या भावना दुखावल्या गेल्या. कोणी विचारलं किती दुखावल्या गेल्या, तर ते आपण सांगू नाही शकत संख्येत, 5 भावना दुखावल्या गेल्या. कळलं ना? भावनाच नाही तर बऱ्याचशा आतील गोष्टी असतात, जसं मला खूप आनंद झाला, किती आनंद झाला, 4 आनंद झाला, सांगता येईल का नाही. म्हणजे संख्येत ज्या गोष्टी मोजता नाही येत त्यांच्यासाठी किती म्हणून आपण मच वापरतो, हाऊ मच. हां, आणि ज्या संख्येत 1 2 3 4 5 ह्या प्रमाणात आपण मोजू शकतो,
ते आपण तिथं मेनी वापरतो. ओके. मेंबर्स, संख्या आहे ना, किती मेंबर्स आहेत तुझ्या घरात, फॅमिलीत, कुटुंबात, हां, तर तिथं आपण हे किती वापरतो. ठीक आहे, दोन्हींचा अर्थ आता समजला. पण आपल्याला हे किती म्हणून यांचा यूज शिकायचा नाही. आपल्याला काय शिकायचं आहे, यांचा अर्थ जितका, जितकी, जितके, जितक्या. हे आलं म्हणजे पुढे काय येणार, तितका, तितकी, तितके, तितक्या. खूप मेहनत केली हा, वाया जाऊ देऊ नका, पूर्ण बघा. आणि हे तुम्हाला दुसरं कोणीही शिकवणार नाही आणि अशा आयडिया तर बिलकुल कोणी देणार नाही. हे कोणाला ठाऊक पण नाही हे शिकवायचा टॉपिक आहे म्हणून. पण हे इंग्रजी बोलताना किती वापर करतो आपण याचा, खूप अति वापर होतो. जेव्हा तू येशील तेव्हा आपण दोघं जाऊ, जेव्हा तेव्हा आलं व्हेन आला, हां, तू जिथे राहशील तिथे मी पण राहील, जिथे तिथे आलं म्हणजे वेअर आलं. हे किती बोलतो आपण, पण हा टॉपिक शिकवत नाही कोणी. हां, ओके, चला पुढे जाऊ आपण. बरं, आयच वापरतो मी जास्त. सब्जेक्ट काही पण आपण वापरू शकतो, तिथे काही चॅलेंज नाही आहे. बरं, मी एखादं माय फ्रेंड वापरतो आता. माय फ्रेंड कॅन वापरलं, मॉडल. कॅन ईट, खाऊ शकतो. इथे मी हाऊ मेनी वापरलं. हाऊ मेनी काय वापरू आता, खाण्याची वस्तू. बनानाज वापरतो. चला, बनानाज यू कॅन ईट. बघा, माय फ्रेंड कॅन ईट, माझा मित्र खाऊ शकतो. हाऊ मेनी म्हणजे काय, जितके तितके, जितका तितका. हे वरती बी लिहितो मी. जितका, जितकी, जितके, जितक्या आणि तितका, तितकी, तितके, तितक्या. बरं, याला दुसऱ्या भाषेत आपण जेवढा, जेवढी, जेवढे, जेवढ्या बी म्हणू शकतो. तेवढा, तेवढी, तेवढे, तेवढ्या. एकच अर्थ आहे, दोन्हीपैकी कोणतेही घ्या तुम्ही. हां, पण पूर्ण बघितलं तरी ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. तुम्ही अर्धवट कधी थोडं बघायचं मग पुढे पळायचं, असं केलं तर मग बारीक कॉन्सेप्ट सुटून जातात मध्येच. मी काय बोलतो ते कळत नाही. चला, म्हणजे जेवढे किंवा जितके, जितक्या केळी यू कॅन ईट, तू खाऊ शकतो. काय वाक्य बनेल, जितक्या केळी तू खाऊ शकतो, तितक्या. आलं, तितक्या आपोआप. तितक्या केळी माझा मित्र खाऊ शकतो. हां, माझा मित्र सुद्धा असंही म्हणू शकतो आपण. माय फ्रेंड कॅन ऑल्सो ईट, माझा मित्र सुद्धा खाऊ शकतो. हां, किंवा माय फ्रेंड ऑल्सो कॅन ईट असंही म्हणू शकतो आपण. ऑल्सो वापरलं की सुद्धा लागेल, माझा मित्र सुद्धा खाऊ शकतो. आता वाक्य आपण हे असं इकडेही घेऊ शकतो. हाऊ मेनी बनानाज यू कॅन ईट, माय फ्रेंड कॅन ईट, कॉमा देऊन. हां, चला पुढे जाऊ. संजोग वापरतो. चला आता, संजोग इज ब्रिंगिंग. काय वापरू आता मी, एखादी वस्तू वापरतो. ब्रिंगिंग, पेन वापरलं मी. पेन्स, पेन नाही, पेन रेग्युलर झालं. आपण ड्रेसेस वापरतो. ड्रेसेस, हाऊ मेनी यू टोल्ड हिम. बघा, संजोग इज ब्रिंगिंग ड्रेसेस म्हणजे संजोग पोशाख किंवा ड्रेस आणत आहे. हाऊ मेनी यू टोल्ड हिम, जेवढ्या तू त्याला सांगितल्या. जेवढ्या म्हणा किंवा जितक्या म्हणा, एकच आहे. हां, जितक्या तू त्याला सांगितल्या. आता हे वाक्य असंही म्हणता येईल, जितके ड्रेस तू त्याला सांगितले तितके संजोग आणत आहे. हां, हा ड्रेस शब्द तिकडे फॉरवर्ड केला मी मराठीमध्ये. हां, एवढं लिहायला आपल्याकडे वेळ जास्त जाईल म्हणून तुम्ही समजून घ्या. जितके ड्रेस तू सांगितले तितके संजोग आणत आहे असं म्हणा, किंवा जितके तू सांगितले, तू त्याला सांगितले तितके ड्रेस संजोग आणत आहे, सेम आहे अर्थ. ओके, चला आता इकडे बघूया. हाऊ मच, आय काउंट हेअर्स. चला, काहींचा एक प्रश्न येईल, डोक्यावरचे केस मोजता येत नाही मुळात,
पण एक 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 काही काही मोजण्यासारखे असतील तर मोजू शकता, सांगता नाही येत, म्हणून मी हेअरचं ड्रॉप केलं. यू डोंट नो. नाही, यू आर नॉट करता मी. यू आर नॉट हॅप्पी. हाऊ मच आय ॲम. आय ॲम म्हणजे मी आहे, जितका मी आहे. जितका मी आहे तितका आनंदी तू नाहीस. यू आर नॉट म्हणजे तू नाही आनंदी. मग तुम्ही आनंदी शब्द कुठे टाकला? मी इथे टाकला, जितका आनंदी. शोभतंय म्हणून. इथे जितका तू नाहीस आनंदी किंवा जितका तू आनंदी नाहीस असे म्हणू शकता तुम्ही. हे बघा, जितका मी आहे तितका तू आनंदी नाहीस, एकच अर्थ आहे. म्हणून तुम्ही यांच्या आदला बदल करा, मराठीमध्ये चालून जातं. हे लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊ. लास्ट सेंटेन्स. Nobody hurts me म्हणजे कोणी मला दुखावत नाही. हाऊ मच. बघा, आनंद जे आहे ते मोजता येतं का नाही, म्हणून हाऊ मच वापरलं आपण. आणि हे बघा, इथे हर्ट्स म्हणजे दुखावणे. किती दुखावलं मोजता येत नाही संख्येत, म्हणून हाऊ मच यू हर्ट. ओके. बघा, जितका तू दुखावतो, हर्ट मी करतो. चला, इथं मी वापरलं आहे म्हणून डबल वापरायची गरज नाही. वापरलं मी वाक्य योग्यच राहील, पण एकदा वापरलं ते डबल नको. म्हणून नोबडी हर्ट्स मी, मला कोणीही दुखवत नाही. हाऊ मच यू हर्ट म्हणजे जितका तू दुखावतो. या वाक्याचा अर्थ असंही घेता येईल, हाऊ मच यू हर्ट मी म्हणजे जितका तू मला दुखावतो किंवा जितका तू दुखावतो तितका मला कोणीही दुखावत नाही. बघा, खूप अवघड कॉन्सेप्ट होत्या सगळ्या आणि जवळपास काल 5 आज 6 आपण 11 कॉन्सेप्ट शिकलो. याचा डबल टिबल रिव्हिजन करा, पुन्हा बघा. आणि ह्याच्यावर तुम्ही मात केलं तर तुम्ही जे मध्ये अडखळता ना ते जवळपास 50% तुमचं कमी होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.